रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. रामकृष्ण हरी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये संतांच्या पिढ्यानेपिढ्याच्या परंपरा आहेत. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांची परंपरा आहे, ही चैतन्य परंपरा आहे. माऊली ज्ञानोबा यांच्यावर नाथ परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटिले मच्छिंद्राला आदरे सहस्थितीपासून ज्ञानदेवासार चोजविले आणि प्रगट होईये बोले विश्वब्रह्मचे केले, हे नाथ परंपरा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे पाहिलं तर ती दत्त परंपरा आहे. अशा काही अनेक परंपरा महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांनी पिढ्याने पिढ्या ही भगवत भक्तीची पताका खांद्यावर घेऊन संप्रदायामध्ये काम केलेलं आहे. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन संत बोधले महाराजांची परंपरा आहे. बोधले महाराज यांचं मूळ घराणं सासवड येथील भाणोजी महाराज जगताप हे दुष्काळ पडला म्हणून सासवडून बार्शीपर्यंत आले. भगवंताच्या मंदिरात राहिले एक दिवस आणि पुढे धामणगावला गेले. गाई गुरांचा चारा भरपूर होता, पाणी होतं, तिथंच राहिले. त्यांची 15 दिवसाची पंढरीची वारी असायची पांडुरंगाकडे जायची. पण मूल बाळ नसल्यामुळे त्यांनी एकदा पांडुरंगाला हट्ट केला की देवा अनुष्ठान केलं. त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला संतती प्राप्त होईल. आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकराने दोघांनी निर्णय घेतला की आपण यांच्या पोटी जन्माला जाऊ. पण त्यांना 2 मुलं झाली. त्यांचं एक नाव शिवाजी महाराज आणि दुसऱ्याचं नाव मानकोजी महाराज. शिवाजी महाराज हे दर 15 दिवसाला पंढरीची वारी करायचे. एकदा वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी धामणगावी नागझरी तीरावर शिवाजी बोधले महाराज भजन करत असताना प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि त्यांनी वैशाख शुद्ध दशमीला संत शिवाजी बोधले महाराजांवर अनुग्रह केला, त्यांना गुरुमंत्र दिला. ही परंपरा आहे. त्यांचे दुसरे बंधू मानकोजी बोधले महाराज हेही पंढरीला गेले वारीला आणि गेल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग अनुष्ठान केलं त्यांनी आणि पांडुरंगाने चतुर्भुजरूप प्रगट केलं आणि त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि त्यांना वचन दिलं की मी तुमच्या गावी येतो. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा धामणगावी आले आणि मानकोजी महाराजाच्या पाठीमागत एक टाळ घेऊन उभा राहायचे. अशी भगवत साक्षात्काराची परंपरा आहे. आणि या संतांच्या कुळातील 9व्या पिढीमध्ये श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज डिक्सर या ठिकाणी ते अवतीर्ण झाले. पिढ्यानपिढ्याची 10 पिढ्याची परंपरा आहे. त्यांची 9वी पिढी आणि त्या पिढीतले श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज यांनी 8/11/1982 रोजी त्यांचं वैकुंठ गमन झालं. त्यावेळेला प्रत्यक्षात रामभक्त हनुमानजी वानरूपाने आले. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेला ते हजर होते. 3 दिवस राहिले आणि 3ऱ्या दिवशी त्यांची रक्षा सावडली. आणि असा चमत्कार आहे, आत्तापर्यंत ही 41 पुण्यतिथी, त्यापैकी 20 पुण्यतिथीला तरी गुलालाच्या दिवशी वानर येतून ते स्वतः गुलाल उतरून जातं, अशी परंपरा आहे. त्या संत श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या नावानं एक संस्थान आहे. त्या संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराजांचा पुण्यतिथी सोहळा भव्य प्रमाणामध्ये होतो. याही वर्षी 30 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीमध्ये, म्हणजे आश्विन वद्य द्वितीया ते आश्विन वद्य नवमी या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांची कीर्तन सेवा आहे. दुसऱ्या दिवशी भक्तिपरायण अक्रूर महाराज साखरे यांची कीर्तन सेवा आहे. तिसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज लाडशास्त्री यांची कीर्तन सेवा आहे. चौथ्या दिवशीची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण शंकर महाराज शेवाळे महाराज पुणे यांची कीर्तन सेवा आहे. 5व्या दिवशीची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर महाराज यांची आहे. 6व्या दिवशीची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांची कीर्तन सेवा आहे. आणि 7व्या दिवशीची कीर्तन सेवा संध्याकाळी हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांची कीर्तन सेवा आहे. 7व्या दिवशी श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराजांचा पुण्यतिथीचा काळ असल्यामुळे त्या दिवशी दुपारी 12 ते 2
हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज, मी संस्थांचा अध्यक्ष असल्यामुळे तीही सेवा माझ्याकडेच असते. आणि 8व्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबरला सकाळी 10 ते 12 काल्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण प्रकाश बोधले महाराज म्हणजे माझी स्वतःचीच कीर्तन सेवा असते. या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी हजारोनी लोक या ठिकाणी, प्रचंड लोकांची गर्दी असते, आम्हाला मोजता सुद्धा येत नाही. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी कलाकारामध्ये आमचे हरिभक्तीपरायण आसाराम महाराज, साबळे महाराज आहेत, माऊली महाराज आहेत. मला खूप बरं वाटलं. मागच्या काळामध्ये मृदंगाचार्याला फक्त कीर्तन वाजवलं की समाधान वाटायचं, एवढ्या काळात होती. परंतु आजच्या काळात केशव महाराज जगदळे गुरुजी असतील, की आसाराम महाराज साबळे महाराज असतील, भरत महाराज पठाडे महाराज आहेत, जोगदंड महाराज आहेत, अशी काही संप्रदायामध्ये 5-25 मृदंगाचार्य आहेत. यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये क्रांती केली. आणि आज उभ्या महाराष्ट्रामध्ये मृदंगा कीर्तनामुळे वाटणारा आनंद ही एक बाजू आहे, मृदंग आणि अनेक कलाकारामुळे वाटणारा आनंद एक बाजू आहे. त्यामुळे कित्येक लोक कीर्तनकाराचं कीर्तन ऐकून त्यांचं परिवर्तन होतं, तर कित्येक लोक आहेत कीर्तनाबरोबरच मृदंगाचार्याचं वाजविणं ऐकल्यानंतर त्या माणसाला असं वाटतंय की खरंच संप्रदायामध्ये काहीतरी विशेष आहे. अशा सगळ्या कलावंताला सगळ्याला निमंत्रित केलेलं आहे. अन्नदान असतं, 7 ते 9 संध्याकाळी कीर्तनाची सेवा असते. आणि कीर्तनानंतर जेवढे लोक कीर्तन ऐकायला येतात त्या सगळ्या लोकांना अगदी महाप्रसाद असतो. आता अलीकडे ही पद्धत सगळ्या अनेक लोकांनी स्वीकारलेली आहे. 7 ते 9 कीर्तन, आणि कीर्तन झाले की उपस्थित सर्व भाविकांना जेवण प्रसाद महाप्रसाद असतो. अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी अवश्य यावं. आमचे पुतणे हरिभक्तीपरायण परमेश्वर बोधले महाराज संस्थांचे उत्तराधिकारी, आणि त्याचबरोबर जे दुसरे पुतणे अण्णासाहेब बोधले महाराज, आणि तिसरे पुतणे म्हणजे रामेश्वर बोधले महाराज, चौथे पुतणे ज्ञानेश्वर बोधले महाराज, असे रामेश्वर बोधले महाराज, ज्ञानेश्वर बोधले महाराज, अण्णासाहेब बोधले महाराज, परमेश्वर बोधले महाराज आणि भक्त मंडळ बोधले महाराज संस्थान, ग्रामस्थ मंडळ डिक्सळ, अशी सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या नियोजने हिरिरीने भाग घेतात. त्या कार्यक्रमासाठी अनेक संत महंत आपली उपस्थिती लावतात, अनेक मान्यवर नेते लोक मंडळी आपली उपस्थिती लावतात. आणि श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थांचा भक्तवर्ग महाराष्ट्रात जवळजवळ 300 गावामध्ये पिढ्यानपिढ्या या गादीवर श्रद्धा ठेवून चालणारी मंडळी आहेत. याच्यातली बहुसंख्य लोक आपापल्या पहिले 7 दिवसात हजेरी लावतात. या सर्वांना विनंती आहे, आपण या कार्यक्रमासाठी जरूर यावं. रामकृष्ण.